यस चला पंच लगेच सामन्याला स्टार्ट करा. यस पहिला गोलंदाज रोशन सांबरीला पाहतोय आणि सलामीचा फलंदाज स्ट्राईक एंडला अर्जुन चौधरीला पण पाहतोय. पहिला बॉल अगदी गतीमध्ये परिवर्तन इथे तू मै धावशीची संधी काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये प्रकाश चौधरी आमच्याकडे निर्णय पोहोचवतील की तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. पहिल्याच बॉलवरती तुय मै होताना आपण पाहतोय. इथे काय घडलं जाते टेक्निकल रूम मध्ये इथे चर्चा केली जाते, त्याची पडताळणी केली जाते. फलंदाज सेफ की बाद असेल हा चर्चा इथे सुरू आहे मैदानाच्या मध्ये. दोन्ही 12 खेळाडूंच्या माध्यमातून इथे चेक केला जाते. फलंदाज बाद क्लास दाखवला होता. रवी सांबरी थोडासा डगमगला होता सुरुवातीला, पण शेवटच्या क्षणी अगदी पैल्स उडवल्या. फलंदाजाला परतावा लागेल. गरज नसताना विकेट इथे बहाल केली जाते टीम वाघाची वडी संघानं. कुठलीही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. अर्जुन मैदानाच्या बाहेर. सलामीवीर या क्षणी जर बाद झाले शांताराम सर तर मॅच थोडीच्या अडचणीमध्ये येऊ शकते, कारण आता थंडीचं वातावरण थोडंसं हळूहळू गतीनं वाढत सुटले. आणि हे दोन संघाचा विचार केला वाघाची वाडी आणि स्वर्गीय भास्कर इलेवन दोधानी संघ एकमेकाच्या विरोधामध्ये अनेक वेळा आलेत आणि अनेक वेळा येताना एकमेकाला किती वेळा हरवलं किती वेळा जिंकले हे बघून चालणार नाही. पण आज जे करायचंय ते दोन्ही संघाला या मैदानावरती करायचंय. हा सामना सर्वाधिक महत्वाचा असेल दोन्ही टीमला. सर्वाधिक सामना महत्वाचा असेल. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये. एकाच ग्रामपंचायतीतले दोन संघ अगदी मित्र परिवार मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना मैत्रपूर्ण लढत म्हणायला हरकत नाहीये, ही लढत पाहायला मिळेल. टीम वाघाची वाडी फलंदाजी करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा बंडावचा खेळाडू रमेश मैदानावरती दाखल झाला. रमेश ते मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला, तो रमेश मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज झाला पुन्हा एकदा रोशन सांबरी. हा ट्रायकर चेंडू गतीमध्ये परिवर्तन कव्हर पॉइंट मधून उडवला जातो. चेंडू एका नंबरवरती जाईल. चेंडू सीमा पार श्रीगणेशच्या पाहायला मिळतो. टीम वाघाची वाडी संघ 4 धाबेनं. पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी आता या चेंडूवरती करावा लागेल. खोलवरचा चेंडू गॅप शोधली जाते. त्याच रिझल्ट मध्ये चेंडू बॅट टू बॅट दुसरा चौकार. रमेशच्या पाठ मधून क्लासिकल फटका चौकार. सुरुवात दमदार पाहायला मिळाली. एक फलंदाज बाद झाले, तिथून रमेशनं 2 चेंडूवरती 2 चौकार. त्याच रिझल्ट मधून गल्ली मधून पॉइंट मधून चेंडूला रिलीज केले आणि रोशन वरती थोडासा प्रेशर बनवण्याचं काम केलंय. आडव्या पट्ट्यानं खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी शतरक्षक आहे तिकडे लक्ष्मण बाग चेंडू उचलणार फेकणार सिंगलसाठी प्रयत्न राहिलाय आणि या चेंडूची फेकी करावा लागेल. जेव्हा जेव्हा गोलंदाज चुकीचे चेंडू फेकतो त्यावरती आक्रमण फलंदाज हवे ठरत असतो. हे तर क्रिकेटमध्ये होत असतं आणि ते देखील केलं जातं. पण रोशन अजूनही चांगली चेंडू फेकण्याचा माणूस मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलाय आणि ते करावाच लागेल. का करू नये, यासाठी सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघाला मेहनतीचे पराकष्ट करावा लागतील. सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. राजा बागसाठी हा चेंडू आप ट्राय करत होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्या आमाकाच्या बाहेर चेंडू वेगानं फेकला होता. रोशन सांबरी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली गोलंदाजी करतोय. आकाश गोलंदाज असताना सुद्धा आज रोशन एक चांगला निर्णय घेऊन गोलंदाजी करतोय. वेगळा निर्णय आज पाहायला मिळतोय. नंदू बाग या टीम मध्ये आज खेळताना पाहायला मिळत नाहीये. आज ते प्रेक्षक म्हणून सामन्याचा आनंद घेतात. त्यासोबत श्याम भगत देखील आहेत, पंढरी सांबरी, जाणू सांबरी, त्यानंतर नारायण सांबरी देखील सामन्याचा आनंद घेतात. मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात, मोठा फटका, दुसरा धाबेचा प्रयत्न देखील केला जातोय. 2 धावा मिळतील आणि 2 धाबेच्या बरोबरीनं संघाचा धावफलक 11 या आकड्यावरती. 11 धाबा धावफलकीवरती आपण पाहतोय. राजा माग सलामीला आलाय, सिंगल डबल प्राधान्य देतो. 2 चौकारानं रमेश फलंदाजी करतोय आणि पहिला षटक देखील संपला जातोय. पहिला षटक चांगल्या गतीनं फेकला होता, पण 2 चेंडूवरती 2 चौकार आले. तिथून मध्ये 11 धावा एका
ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर हिट फलंदाजी पाहायला जरूर मिळाली. गोलंदाज आकाश भगत ज्यानं 2 मॅच मध्ये चांगली परफॉर्मन्स केला दाखवला. पहिलाच बॉल रमेश साठी पैकला जातोय. क्लास, वाह, लाजबाब गोलंदाजी, अगदी चकमा देणारा चेंडू, अगदी स्लो गती केली, वेग फार आहे या गोलंदाजाकडे. अगदी येणाऱ्या भास्कर 11 टीम मध्ये आज आपण या खेळाडूची चांगली परफॉर्मन्स पाहायला मिळतोय आणि या खेळाडून अनेक मैदानं गाजवलेत. कमी वयामध्ये त्याने चांगला खेळ करण्याचा माणूस आपल्या टीमसाठी केला जातोय. रमेश साठी मोठा फटका, बॅटच्या परफेक्टली मधोमध लॉंग ऑनच्या वरून उडवला जातोय. रमेश ब्रँड षटकार. रमेशला आता इथून बाद करावा लागेल, कारण रमेशचा विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकाराच्या बरोबरीने तो फलंदाजी करतोय. वैयक्तिक चांगली सुरुवात त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. आकाशला आता इथून चांगले चेंडू रिलीज करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज अकोल टप्प्याचा बॉल आडव्या बॅट्याने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक रोशन आहे, चूक होणार नाही. या चांगली फील्ड पाहायला मिळाली, त्या ठिकाणी फक्त सिंगल मिळाली आणि सिंगल आता आपण स्ट्राईक रोटिंग होताना राजा बागला पाहतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक आता मात्र इथून रमेशला घ्यावा लागेल, कारण रमेशला नो स्ट्राईक वरती नेलोय आणि इथून एखादी विकेट काढणं अपेक्षित राहील टीम भास्कर 11 दोधाणी संघाला आणि ते प्रयत्न करावा लागतील. प्रयत्नासाठी आता लढावा लागेल. आकाश भगतकडे क्षमता आहे, गोलंदाजी मी करू शकतो आणि त्याच्या अनुषंगानं हे चेंडू त्याला तर रिलीज करावं लागतील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज आकाश, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. वेग बनणार आहे गोलंदाजाकडे, प्रत्येक दिशेने गोलंदाजी करू शकतो. मित्रांनो, गोलंदाज बनणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. प्रत्येक गोष्टीकडे त्याचं नियंत्रण द्यावं लागतं, कारण कदाचित चंद्रम सर असं म्हणतात ना की 4 चेंडू तुम्ही डॉट फेकले, 2 चेंडूवरती 2 षटकार आले, तरी सुद्धा आपण गोलंदाजाला दोषी ठरवतो. मग हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती सातत्याने घडत असतं. बघा, क्लास दाखवला. षटकारानंतर कमबॅक कसा असावा. विकेट गेली नाही तरी हरकत नाहीये, पण 2 चेंडू डॉट फेकले. आकाश भगतचं कौतुक मैदानाच्या मध्ये केला पाहिजे. सुरुवात दमदार पाहायला मिळते आणि या सुरुवातीने जर आता गोलंदाजी केली तर मग वाघाची बडी संघ कुठेतरी कमी धावेचा पल्ला गाठू शकतो. पण प्रयत्न अगदी लाजबाब राहिलेत इथे अशा रमेश या फलंदाजाच्या माध्यमातून. समोर खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक साठी धडपड सुरू आहे. स्ट्राईक हवी आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, नकार दिलाय रमेशनं. या ठिकाणी सिंगल मिळाली आणि सिंगलच्या बरोबरीनं आपण जर विचार केला तर दुसरा षटक संपला आणि 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना वाघाची वाडी संघ जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. 1 फलंदाज बाद. तिसरा षटक गोलंदाज अजय भगत. पहिलाच बॉल राजा बागसाठी फेकला जाते. 19 बंड्यात 12 बॉल मध्ये 8व्या पट्ट्यात फाईन लेग निवडला जातोय. राजा वाघच्या बॅट मधून क्लासिकल षटकार पाहायला मिळतोय. फटका पहिल्याच बॉल वरती राजा बागने षटकार ठोकलाय. इथून चांगली गोलंदाजी करावा लागेल. 6 धाब्यानं संघ पुढे सरकलाय 25 या आकड्यावरती. अनंत आमच्या आज रात्रभर त्यांच्या स्कोररची भूमिका आज अनंत भगत आमच्या सोबत जॉईंट आहे, त्यांना देऊ शुभेच्छा. आणि त्यानंतर मग संपूर्ण 3 कॅमेरामॅन अगदी त्यांनाही देऊ शुभेच्छा. आज पूर्णपणे स्पर्धा कव्हर केली जाते. दमदार सुरुवात. अजय भगतनं पहिला चेंडू गतीमध्ये फेकला होता, अगदी त्यावरती षटकार ठोकला आणि हा चेंडू चांगल्या रीतीनं त्यानं फेकलाय. फक्त डॉट चेंडूची सफर पाहायला मिळाली. अजय भगतला या चेंडूची फेक करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. जास्तीत जास्त चेंडू डॉट फेकावं लागतील. नो स्ट्राईक एंडला आता रमेशला ठेवावंच लागेल, कारण रमेशच्या बॅटमधून मोठाले फटके येताना आपण पाहिलेत. आता अजय भगतवरती ही संपूर्ण जबाबदारी आहे. इथून जास्तीत जास्त चेंडू डॉट फेकावा लागतील. पूर्णपणे पाठीराखा नाराज झालाय या फटक्यामुळे, कारण इथून आता चांगले
डॉट चेंडू जर रिलीज झाली तर मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच फाईट पाहायला मिळेल. 30-35 बनल्या तरी मॅच शेवटच्या क्षणी चांगली पाहायला मिळेल. राजाबागसाठी चेंडू फेकले जातात. एक षटकाराच्या बरोबरीने तो फलंदाजी करतोय. राजाबाग मैदानाच्या आतमध्ये अजय भगत गोलंदाज. खोलवरचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज होताना पाहायला मिळतील आणि त्यासोबत पंच सांगतील की इट इज वाईड बॉल. खराब चेंडू. जेव्हा जेव्हा तुम्ही खराब चेंडू फेकाल तेव्हा प्रेशर तुमच्यावरती असतो. प्रेशर मध्ये गोलंदाजी करून चालणार नाहीये. अजय भगतला थोडासा अडचणीमध्ये गोलंदाजी करावा लागते. सामन्यासाठी जास्तीत जास्त धाबा खर्च करताना आपण पाहतोय आणि स्ट्राईक वरती आणण्याचं काम आता रमेश या फलंदाजाला केले. रमेशला एखादा मोठा फटका खेळावा लागेल. एखादा विकेट अजयला इथून मैदानाच्या बाहेर काढावा लागेल. त्यासाठी प्रयत्नाच्या पराकष्ट गोलंदाजाला सुद्धा करावा लागतील. तितक्याच वेगवान गोलंदाज पाहतोय. वेगवान गोलंदाजावरती आक्रमण चेंडू हवेमध्ये. फटका जरूर चांगला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक राजा गडकळ चूक करणार नाही. रमेशला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॅट टू डगआउट फलंदाज बाद रमेश. प्रदीप वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता प्रदीप वाघला सुद्धा चांगला खेळ करावा लागेल. या षटकाचा विचार केला तर अगदी 3 चेंडूंचा खेळ संपला. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाबा खर्च करण्याचा प्रयत्न राहील की गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल त्यासाठी प्रयत्न. बॅटची टॉप एज. प्रदीप वाघ शून्याचा गॉगल करून मैदानाच्या बाहेर संगणकाच्या भूमिकेमध्ये आला होता. 60 बनवून या प्रयत्नानं तो मैदानावरती उतरला. त्याला मैदान सोडावं लागेल. आणि आयोजक त्यावरती अगदी एन्जॉय करतात. आयोजक यंग सगळे आपण पाहतो. आयोजक एन्जॉय करतात आणि आमचे कॅमेरामॅन जर विचार केला तर छोटू अगदी मुख्य व्यासपीठावरती तो कव्हर करतो. प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरचा हावभाव हे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यांनाही देव शुभेच्छा. गोलंदाज सुज्ज झाले पुन्हा एकदा अजय. या ठिकाणी चांगली गोलंदाजी. हा टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर वळण घेणारा चेंडू. पंच आम्हाला सांगतील किसन डुमने की हा चेंडू खराब वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एखादा अभिनव संघ पुढे सरकलाय. 28 या आकड्यावरती अजय भगतला एखादा चेंडू डॉट फेकावा लागेल. एखादी विकेट काढावा लागेल. बालाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. डावखुऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज. तू चल म्या या परिस्थितीमध्ये टीम वाघाची बडी संघ आता आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणायचं आहे. या क्षणी या संगीताची गरज असते. खेळाडूला ऊर्जा येते. खेळाडूला हेच सावं असतं. प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात ही स्पर्धा. आज कव्हर केली जाते ही स्पर्धा. अजयचं कौतुक करावं लागेल. खराब चेंडू नंतर विकेट. यावेळी हा षटक क्रमांक 3 संपलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. चांगली सुरुवात राहिली आणि धावफलकेचा विचार केला 32 धाबा येणारे 18 चेंडू आणि गरज या टीम भास्कर इलेव्हन धोतानी संघाला 33 धाब्याची. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये शंतराम सर 11च्या सरासरीने धाबा बनवाव्या लागतील. त्यासाठी प्रयत्नाच्या पराकष्ट दोन्ही संघ मैदानावरती करतील यामध्ये शंका नाही. धन्यवाद नानू. खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीमध्ये जे धोताणी संघ
पेनल्टी घेऊन मैदानावरती खेळतोय संभाजीचा अर्थातच संघ आपण पाहतोय अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. आजच्या रात्रीमध्ये टॉप 5 मध्ये दाखल झाला तर संभाजी चौधरी यांच्या माध्यमातून त्या सर्व खेळाडूंना तब्बल उद्याच्या दिवसामध्ये तब्बल 20 टी-शर्ट देण्यात येतील. एकदा जोरदार टाळा मित्रांनो. एक चांगली संकल्पना त्याच्या माध्यमातून आजच्या रात्रभरामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक मॅच मध्ये 2 धावेनं पॅनलाइज घेऊन संघ खेळत होता मैदानावरती आणि आज खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचलाय. मात्र शेवटच्या मॅच मध्ये कोणत्या रीतीने खेळ केला जाईल आता त्याच्याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजर लागतील. येणारे बॉल असतील 18 आणि दोघांनी संघाला बनवायच्या 33 धावा या कुठल्या रीतीने बनवल्या जातील का डिफेंड केल्या जातील यावरती प्रेक्षकांच्या लागल्या गेल्यात नजरा. मोरिया 11 वाघाचीवाडी ए संघाकडनं मोरिया 11 वाघाचीवाडी संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. जशी मॅच स्टार्ट होईल उत्तरार्धाला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील नानू सामरी यांचा गोड आवाज. यस अमोल सर मैदानाच्या आतमध्ये वाघाच्या वाडी संघाला शुभेच्छा येतात आणि स्वर्गीय भास्कर 11 दोदानी संघासाठी सुद्धा शुभेच्छा येतात. मॅच तितकेच इम्पॉर्टंट पद्धतीने पाहायला मिळते. आज मध्यरात्रीमध्ये क्रिकेट खेळतोय. आज ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. मध्यरात्रीमध्ये क्रिकेट खेळणं थोड्याच्या धावा जास्त बनल्या गेल्यात पण इथून चांगले प्रयत्न जर राहिले या 2 फलंदाजाचे तर संतराम सर हा सामना सहजाच जिंकू शकतो. कारण ही ताकद आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी रवीने केली, आकाशने केली होती, राजा गडगळने केलेली एक कमालीची फलंदाजी या मॅच मध्ये ते करावा लागेल. आज इथून चांगला खेळ राहिला तर भास्कर 11 संघ जिंकेल. इथून चांगला खेळ वाघाची वाडी संघाला करावाच लागेल. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा आपला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला गोलंदाज टीम वाघाची वाडी संघाच्या बाजूने आपण पाहतोय रमेश. पहिलाच बॉल आणि समोर फलंदाज स्ट्राईक एंडला रबी सामरी. चांगल्या पद्धतीने चेंडू पेस केला जातोय हलक्या हातानं गल्लीमध्ये टाकण्याचा प्रयत्न सिंगलला श्री गणेशा पाहायला मिळालाय. दोघांनी संघ जाऊन पोहोचला एका थांबेवरती. सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा ठोकावा लागतील. आकाश भगतकडे क्षमता आहे. समोरच्या दिशेला त्याची फलंदाजीचे झोन आपण सातत्याने पाहतोय. प्रॅक्टिस मध्ये सरळ ड्राईव्ह हे फटके त्याच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहतोय. आज कशा रीतीने खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि फलंदाज होईल बाद आकाश भगत. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजानं. पहिला चेंडू सिंगल त्यानंतर विकेटचा पतन पाहायला मिळाला. आकाश भगत शांत संयमानं मैदान सोडावं लागलं. 0 धावसंख्येवरती त्याचा सखा बंधू यशवंत भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि रमेश हा गोलंदाज तिसरा चेंडू या षटकातील फेकतोय. खोटाप्याचा बॉल स्लिप क्षेत्रामध्ये थोड्याशा चुका जाणवल्या जातात. क्षेत्ररक्षक बेट झाला स्लिप क्षेत्रामध्ये कब्बर मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि बाईच्या स्वरूपामध्ये कावेना पण सिंगल मिळाली आणि सिंगलनं धावफलक जर पाहिलं तर 2 आकड्यावरती. यशवंत भगत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रवी सामरीवरती संपूर्ण जबाबदारी या मॅचची. हा मॅच जिंकण्याकरिता पूर्णपणे चांगला खेळ करावा लागेल. रवी सामरीसाठी ट्रायकर चेंडू शेरीवर मारा गोलंदाजी पाहायला मिळते. रमेश चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण वादे याच गतीनं चेंडू रिलीज केले तर मॅच मध्ये अगदी या वाघाची वाडी संघ पक्कड निर्माण करेल. पण अजूनही वेळ गेले नाही. या मोठाले फटके अजूनही खेळावे लागतील. पहिल्या षटकामध्ये सिंगल डबलला प्राधान्य देतात येणारे 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी करू हे जाणलंय मी म्हणेन भास्कर 11 दोदानी संघानं. बघूया पाहूया मैदानामध्ये काय घडलं जाते. यशवंत भगतच्या बॅट मधून क्लासिकल फटका डीप लॉंगर वरून उडवला जातोय. हा ब्रँड फटका सेटकार डान्स करतात हे अगदी प्रेक्षकांची खासियत पाहायला मिळते आणि त्यावरती आक्रमण चांगली चेंडूची फेक पाहायला मिळाली.
आणि त्यानंतर पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना भास्कर इलेव्हन धोदानी संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. या पाहायला मिळते फुलटॉस स्वतःच्या फालुंद्रामध्ये बॉल आणि झेलची नामी संधी गमावली जाते. काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच कृष्णा आपण पाहिलं शंतराम सर आणि अमोल आणि नारायण सर देखील आहेत. कदाचित आपण जर म्हणलं ना तर गरुडाचे पंखे आपण कबुतराला लावू शकतो पण गगनभराचं वेड हे रक्तात असलं पाहिजे. कारण आकाशाची ओढ कोणी दत्तक घेऊ शकत नाही. म्हणून आज दोन्ही संघ जिंकण्यासाठी एक गगनभराचं वेड घेऊन मैदानावरती उतरलात. संघर्ष मैदानावरती केला जातोय. रवी सामरीला जीवदान दिलंय आणि जीवदानाचा पुरेसा फायदा आपल्या टीम भास्कर इलेव्हन धोदानी संघाला घ्यावाच लागेल. प्रयत्नाच्या पराकष्ट बाल्याजनी एक चूक मोठी मी म्हणे केली जाते त्यासाठी प्रयत्न ऑन द फायर फलंदाजी या ठिकाणी यशवंत भगत मैदानाच्या आतमध्ये बरसताना पाहायला मिळतोय. जास्त आपल्याला सॉंगची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये ऊर्जा देण्याकरिता. धाव फलकेचा विचार केला तर धावा पाहायला मिळतील 20 धावा धाव फलकावरती. मॅच अगदी काटेकी टक्कर. अजून 13 धावेची गरज सामना जिंकण्याकरिता. 9 चेंडू 13. बालाजीने थोडीची चूक आणि त्याच्यावरती आक्रमण प्रयत्न केले जातात. लाज जबाब काय गोलंदाजी सुईला दागा व्हावा या गतीनं. इथे मात्र यशवंत भगत मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. पहिल्या चटकार आणि त्यानंतर चौकार. तर यशवंत भगत साठी एखादा षटकार ठोकला तर आपला मामा आपण पाहिलं तर मनोज चौधरी यांच्याकडून 500 रुपये क्लास मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी पाहायला मिळते. त्यासाठी प्रयत्न अगदी केले जातात. यशवंत भगतनं सांगितलं एक चौकार एक षटकार ठोकलाय पण नो स्ट्राईक एंडला फलंदाज कोण आहे आणि त्याला स्ट्राईक वरती कसं आणायचं रवी सामरीने एक जिवंत उदाहरण यशवंतनं दाखवलं. सिंगलला धावफलकेचा विचार केला 25 धावा धावफलकेवरती. येणारे अजूनही 7 चेंडू आणि 8चं समीकरण. शंतराम एकंदरीत काय सांगशील या सामन्यामध्ये. एक चांगली कुवक निर्माण केली जाते. रवी सामरी काय क्लास दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. शांत संयमाने खेळ कसा करावा अगदी ज्याचं जिवंत जाणतं उदाहरण रवी सुद्धा मैदानावरती तळपतोय.
6 चेंडू आणि 7 धावेचं समीकरण. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी. दोदानीचे प्रेक्षक आणि वाघाचे वाडीचे प्रेक्षक सामन्यामध्ये पखड निर्माण केले. सामना असा वाटला पहिल्या षटकामध्ये निसटतो की काय आणि त्यासाठी प्रयत्न केले जातात. अजूनही सामना कोणी जिंकला नाही. यस नानू सर अगदी बरोबर आहे. सामना अगदी जिवंत आहे, पण जिंकणार कोण याच्याकडे प्रत्युत्तर देणार कोण. अगदी दोन्ही संघांचं तुंबल महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय आणि त्या रंगलेल्या युद्धाला मात्र कोण कोणाला वार करणार आणि पलटवार मधून कोण निसटणार आणि या मैदानातून कोण बाजी मारणार आणि विजेता संघाशी कोण लढणार ही लढत आपण पाहतोय. अगदी जादूचा फिरकीचा जादूगार आपण पाहतोय आणि इथून बोलला पाठवलंय सरळ चौकारासाठी डीजे. असं म्हणतात ना नानू सर की खाली गल्लास में क्यों रखा है, अरे पानी पीना है तो वो मटके से पी लो. अरे प्यार करना है तो छत्रपति शिवाजी महाराज से करो. अरे सामने क्यों लड़की रखा है. यस शंतरा मोठा फटका. रवी सांबरी शेवटच्या क्षणी चूक करतो का काय आणि फलंदाज होईल बाद. रवी सांबरी बॅट कुठं आउट. चार चेंडू 3 धाबीचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केले जातात. मैदानाच्या आतमध्ये राजा गडगडला अगदी डाव सावरावा लागेल. अजूनही सामना कोणी जिंकला नाहीये, कोणी हरला नाहीये. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बाहेरून प्रेक्षक वर्ग आज एन्जॉय करतात. आज गडगडाचा जर विचार केला तर 2:05 आणि तो सामना मैदानाच्या आतमध्ये गरम झालाय. मैदानावरती आपण पाहतोय या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. खोलवरचे चेंडू फेकले जातात. बॅट कट आहे का पंच. यस बॅट कट आहे. जोरदार अपील सिंगल अगदी पुढे धावफलक सरकला जातोय. 31 धावा यशवंत भगत वरती जबाबदारी. 3 चेंडू आणि 2 धावा. रवी बाद झाला, आकाश बाद झाला. आता इथून चांगला डाव सावरला. 1 चौकार 1 षटकार 2 षटकाराच्या बरोबरीने हा फलंदाज यशवंत भगत फलंदाजी करतोय. फुलटॉस होता. फुलटॉसला अगदी सन्मान देण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सामना अगदी जवळ आणलाय. भास्करी लिहून दोदानी संघानं प्रयत्न चांगली लाजवाब पाहायला मिळाली. येणारी 3 चेंडू 2-1 समीकरण. मोठा फटका आणि विजय फटका की काय सामना जिंकला जातोय. भास्करी लिहून जोदानी संघ आणि त्यानंतर हडलक टीम आपण जर पाहिली तर बाघाची वाडी संघ चांगला परफॉर्मन्स राहिला आणि सामन्यामध्ये एक चांगली कुवक निर्माण केली. चला दोदानी संघ संभाजी चौधरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर दोन्ही एकाच गावातले संघ. अमोल दोन्ही संघ एकाच गावातले. मग त्यामध्ये काय घडेल. कोणी जिंकला तरी दोदानी जिंकणार आहे हे तर निश्चितच आहे. आणि हे सगळा प्रेम आयोजकांचा आज खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि आम्हाला समालोचन करण्याची एक नामी संधी दिली त्याबद्दल आम्ही दोन्ही समालोचकांच्या वतीने तुमचं मनाच्या अंतःकरणातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला टॉस करण्यासाठी या दोन्ही संघ.